आणि आता दमदार 10. भाजपचा विरोध डावलून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिक यांना मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला तर पक्षाकडून नाही मिळाला तर अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढवणारच अशी भूमिका मलिक यांनी घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला तर अधिकृत, नाही मिळाला तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीनं त्यांना एबी फॉर्म देऊन अखेर सस्पेन्स मिटवलाय. मलिक यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना अखेरच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला असून आता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वेळेस पक्षाने एबी फॉर्म पाठवल्यानंतर 2:55 ते आम्ही दाखल केला आणि आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडणूक लढणार. माझ्या विरोधात कोण उमेदवार उभा आहे त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार असा विश्वास नवाब मलिक यांनी बोलून दाखवला. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपनं तीव्र विरोध केला होता. आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेला हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणजे दादर माहीम. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्यावर निवडणूक उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव असल्याचं सांगतानाच मी कोणाच्याही दबावाला घाबरत नाही असं सरवणकर म्हणाले. सदा सरवणकर हे मिरवणुकीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र मिरवणुकीत सहभागी न होता सरवणकर यांनी थेट आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सदा सरवणकर यांचं म्हणणं आहे की माझ्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव होता आणि अजूनही आहे. हा दबाव आपण म्हणाल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव होता आहे. ह्या मतदारसंघावर आणि तिथल्या जनतेवर मी आईसारखं प्रेम करतो. मला उमेदवारी मागे घेण्यासाठी सांगणाऱ्यांनी कधीतरी थोडा विचार करायला हवा असंही त्यांनी नमूद केलं. मतदारांनी सुद्धा मला भरभरून प्रेम दिलं आणि अशा वेळेला कोणी असं काही म्हणत असेल की काही तुम्हाला मागे घ्यायला पाहिजे, पुढे घ्यायला पाहिजे, मला असं वाटतं सांगणाऱ्याने थोडा विचार करायला हवा. दादर माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर यांच्यासह मनसेचे अमित ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे माहीममधली निवडणूक आता तिरंगी होणार हे निश्चित. कोकणामध्ये नारायण राणे आणि दीपक केसरकर हे एकेकाळचे राजकीय विरोधक. मात्र राज्यातील बदललेल्या राजकीय वातावरणामुळे या दोन्ही विरोधकांनी आपल्या विरोधाला मूठमाती दिली. सावंतवाडी या दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात अर्ज दाखल करताना नारायण राणे यांच्यासह निलेश आणि नितेश राणे हे त्यांचे दोन्ही पुत्र सुद्धा उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेकडून दीपक केसरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सावंतवाडीत केसरकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. केसरकर यांचा अर्ज भरण्यासाठी भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश राणे उपस्थित होते. मी केलेल्या कामांचे नारळ फोडायची त्यांना सवय झालेली आहे, पण ते नारळ कोणी मंजूर केलेल्या कामाचे आहेत हे माझ्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे अशी लबाड लोक खूप असतात, पण ही लबाडी फार काळ चालत नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वैभव नाईक यांच्यासह हजारो शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भाकरी करपले ती आता बदलायला हवी असं तेली म्हणाले आणि त्यांनी राणेंवरही निशाणा साधला. नुसतं इथे निवडून यायचं, मुंबईला जायचं आणि मलबार हिलमध्ये आराम करत बसायचा आणि निवडणूक जवळ आली का थापा ठोकायच्या. सावंतवाडीत केसरकर आणि तेलींशिवाय 2 बंडखोर उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे इथली लढत चौरंगी असेल. पालघर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी न मिळाल्यानं व्यथित झालेले आमदार श्रीनिवास वनगा अद्यापही नॉट रिचेबल आहेत. त्यांचा कोणताच ठावठिकाणा लागलेला नाही. मात्र श्रीनिवास वनगा यांच्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. पालघरमधून तिकीट नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. शिंदेंनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप वनगा आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे ते एकदम त्यांना खूप दुःख झालं की साहेबांनी एवढा शब्द दिलेला तर त्यांनी ते पाळायला पाहिजे. असं मी एवढा बेकार आहे का, माझी एवढी कॅपॅसिटी नाही का. तिकीट न मिळाल्यानं व्यथित झालेले वनगा सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यावरून सुद्धा राजकारण तापलंय. 26 तारखेनंतर एकनाथ शिंदे सुद्धा तुम्हाला ज्या भूमिकेत वनगा आहेत त्याच भूमिकेत तुम्हाला एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक रडताना दिसतील. मार्क माय वर्ड. तो जो ज्या पद्धतीने बोलतो ते
नैराश्याच्या भावनातून बोलतो, पण शिंदेसाहेब त्यांना सोडणार नाही. त्याला योग्य तो त्याचा सन्मान सुद्धा राखला जाईल आणि त्याला योग्य त्या प्रवाहाच्या दिशेने सुद्धा घेतलं जाईल. श्रीनिवास वनगा यांच्या पालघरमधल्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. आता वनगा नेमके गेलेत कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय. नांदगाव विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात सुहास बाबूराव कांदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. युतीचे उमेदवार सुहास कांदे यांना अडचणीत आणण्यासाठी स्वतः छगन भुजबळ यांनी ही राजकीय खेळी केल्याचा आरोप आहे. नाशिकच्या नांदगाव मतदारसंघात समीर भुजबळांनी नवी खेळी केली आहे. भुजबळांनी सुहास कांदेंविरोधात सुहास कांदे नावाचाच उमेदवार दिलाय. फॉर्म भरल्यानंतर सुहास बापूराव कांदे याला पोलीस बंदोबस्तात अज्ञात स्थळी हलवण्यात आलंय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनातून बाहेर पडताच समीर भुजबळ यांनी त्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनात बसवून सुहास कांदेंना घरी घेऊन गेले. तुमचं काय नाव दादा? तुमचं नाव काय? तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे. नाव काय तुमचं? दोन. आपण बघतोय ज्या सुहास कांदे नावाच्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे, त्याला आता या ठिकाणून घेऊन जात आहे समीर भुजबळ. कसा घेऊन आता पोलिसांची ही व्हॅन जी आहे ती या ठिकाणून रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते. समीर भुजबळ आणि सुहास कांदेंचं वैर सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत भुजबळ अपक्ष उमेदवार म्हणून नांदगावातून रिंगणात उतरले. त्यामुळे सुहास कांदे यांच्या अडचणी वाढल्या. त्यात आता आणखी एक सुहास कांदेंची एंट्री झाल्यानं अडचणींमध्ये भर पडली आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. सर्वच प्रमुख राजकीय पक्षातल्या नेत्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याच वेळेला राज्याच्या ग्रामीण भागात काही उमेदवारांनी अनोख्या पद्धतीनं अर्ज सादर केलेत. विधानसभेसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला. यावेळी जिंतूरमधून एका उमेदवारानं डिपॉझिटसाठी चक्क भरभरून चिल्लर आणली. 1 आणि 2 रुपयाची नाणी डिपॉझिट भरण्यासाठी आणत त्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढवली. बाळासाहेब काजळे असं या उमेदवाराचं नाव आहे. त्यांनी जिंतूरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तिकडे पिंपरी चिंचवडच्या एका उमेदवारानं मावळ्याच्या वेशात घोड्यावर स्वार होऊन निवडणुकीचं कार्यालय गाठलं. यावेळी त्याच्यासोबत 100 पेक्षा अधिक मावळे घोड्यावरून स्वार होऊन आल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून बाळासाहेब ओव्हाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ओव्हाळ यांनी अर्ज दाखल करताना मावळ्याचा वेश परिधान करत घोड्यावर बसून निवडणूक कार्यालय गाठलं. त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय ठरलाय. छत्रपतींच्या पुढं कुणाचंही तुल्यबळ चालणार नाही. छत्रपती संभाजी राजांचं आहे, स्वराज्य पक्ष आहे आणि त्याचा मी शिल्लेदार आहे. हे सर्व माझे मावळे आणि हा गड सर केल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबतच विधानसभा निवडणुकीच्या युद्धात पिंपरीचा गड आपणच काबीज करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. यावेळेला जिंतूरमधून एका उमेदवारानं चक्क डिपॉझिटसाठी चिल्लर आणली आणि ती नाणी चर्चेचा विषय झाली. तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा धक्कादायक अशा प्रकारचा गौप्यस्फोट केला. भाजपनं आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांनी सही केली होती असं ते म्हणाले. सत्तेत असताना 70,000 कोटी रुपये घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाईसाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली. यावेळी गृहमंत्री असणारे RR पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असं सांगत फाईलवर सही केल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं. देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं. म्हणले हो का, ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही? आणि खरंच त्याची सही होती. आता त्यांच्या बरोबर आहेत ना, त्यांच्या मांडीवर बसले, तेही बोलणार असते. मेल्यानंतर त्या माणसाबद्दल वाईट बोलणं हे मराठी धर्माला, हिंदू धर्माला शोभा देणार नाही आहे. आपला जीवाभावाचा सहकारी असूनही अजित पवार यांनी सही केल्यानं मला वाईट वाटलं. आपलं काहीतरी चुकलं म्हणून त्यांनी अशी सही केली असेल असंही अजित पवार म्हणाले. मात्र त्यांच्या या वक्तव्यानं राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. तिकडे अजित पवार यांनी तासगावमधल्या सभेत RR पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दुःख वाटतं अशी प्रतिक्रिया RR पाटील यांचे पुत्र आणि सध्याचे तासगावमधले उमेदवार रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याबद्दल आपण अन्य काहीच बोलणार नाही असंही त्यांनी सांगितलं. एखादी व्यक्ती हयात नसताना त्याचं उत्तर आज आबांना देणं शक्य नसताना असं स्टेटमेंट त्यांनी करणं, खरं तर त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम केलेले कार्यकर्ते आहे आणि कुटुंब म्हणून, कार्यकर्ते म्हणून त्याचं निश्चितपणाने दुःख आहे की अशा पद्धतीचं स्टेटमेंट दादांनी
केलं त्याचं आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणाने दुःख झालेलं आहे. पण दादा ज्येष्ठ आहेत, दादांच्या बाबतीत कुठलीही प्रतिक्रिया मला किंवा माझ्या सर्व सहकाऱ्यांना द्यायची नाही आहे. बारामती विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापूर्वीच पवार काका पुतण्यांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. अजित पवार यांनी पहिल्याच भाषणात निवडणूक भावनिक मुद्द्यावर वळवण्याचा प्रयत्न केला खरा, पण शरद पवार यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये पुतण्याचा डाव हाणून पाडला. बारामतीमध्ये शरद पवार यांनी कुटुंबातला उमेदवार दिल्यामुळे अजित पवार यांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी सुरुवातीलाच इमोशनल कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. भाषणादरम्यान अजित पवार चांगलेच भावनिक झाले. त्याचीच नक्कल शरद पवार यांनी करून दाखवली. कालच्या सभेमध्ये शरद पवार यांनी घरातलाच उमेदवार देऊन घर फोडलं का असा बोचरा सवालही त्यांनी केला. त्याला शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. आता फॉर्म कोणी भरायला सांगितलं, नॉर्मली साहेबांनी सांगितलं, म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? पवार कुटुंबातला वडील आहे आणि आजपर्यंत सगळं माझं ऐकतही होते. मी काय त्यांच्या मनाविरुद्ध कुठल्या गोष्टी करत नव्हतो आणि करणारही नाही. युगेंद्र पवार यांच्या पहिल्याच प्रचार सभेत शरद पवार यांनी निवडणुकीची दिशा निश्चित केली आहे. बारामतीत युगेंद्र पवार यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांच्या निशाण्यावर होते ते फक्त अजित पवार. इतरांना मंत्रिपदं दिली, सुप्रियाला एकही पद दिलं नसल्याचं पवार यांनी आवर्जून सांगितलं. पक्ष मी काढला आणि आता हे मालक झाले असा घणाघात पवार यांनी केलाय. बारामतीच्या जाहीर सभेत पक्षफुटीच्या संदर्भात बोलताना मी पक्ष काढला आणि आता हे मालक झालेत असा घणाघात शरद पवार यांनी केलाय. शरद पवार एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर त्यांनी अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीची आठवणही करून दिली. 5:30 वाजता 6 वाजता शपथ ते गव्हर्नरला झोपेत नव्हतं. बारामती आणि परिसरात कारखानदारी वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगताना पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. ही वणीला गॅंग काय बांधलेलं माहिती नाही, पण ऐकतो मी हल्ली सारखं वणीला. इतरांना मंत्री केलं आणि पदं दिली, मात्र सुप्रियाला कधीही पद दिलं नाही असं शरद पवार यांनी आवर्जून सांगितलं. कधी एक पद सुप्रियाला दिलं नाही, बाकीच्यांना पद दिली. एकूणच बारामतीतल्या जाहीर सभेत शरद पवार यांच्या निशाण्यावर एकमेव अजित पवारच होते असं दिसून आलं. विधानसभेच्या तोंडावर बारामतीमधील पवारांची लढाई लोकसभेपेक्षा जास्त चर्चेत राहण्याची शक्यता आहे. कारण प्रचाराच्या पहिल्या दिवशी अजित पवार ते असोत किंवा शरद पवार असोत, दोघांनीही एकमेकांवर जबरदस्त टीका टिप्पणी केली. विकासाच्या मुद्द्यापेक्षा भावनेच्या मुद्द्यावर स्वार होण्याचा या दोघांचाही प्रयत्न होता. त्यामुळे आता ही निवडणूक पुढे कशी वळण घेते हे पाहावं लागेल. बारामतीतील पवार विरुद्ध पवार ही लढत आता कौटुंबिकपेक्षा भावनिक पातळीवर गेली आहे. हा वाद आता आशाताई पवार कुणासोबत यावर येऊन ठेपलाय. अर्ज भरताना अजित पवार यांनी आईचा विरोध असतानाही युगेंद्रला उमेदवारी का दिली असा प्रश्न उपस्थित केला. आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. नातू म्हणून आशीर्वाद घेतला इलेक्शन. हो नक्की. त्यावेळेस काय म्हणतो, काय संभाषण काय नाही, आशीर्वाद आहे मला. अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. युगेंद्र पण तिचा नातू आहे, त्याच्यामुळं आणि तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि तिचं सगळ्याच नातवांवर किंवा मुलांवर सारखंच प्रेम असतं. आई कधीही राजकारणाबद्दल बोलत नाही. प्रचार रंगात येण्याआधीच बारामतीत रंगलेला पवार विरुद्ध पवार हा सामना पाहता लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेत सुद्धा पवार कुटुंब कल्लोळ 2.0 पाहायला मिळणार एवढं नक्की. आमदार रवी राणा यांनी अखेर बडनेरा मतदारसंघातून विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला रवी राणा यांच्या सभेत बोलत असताना नवनीत राणा चांगल्याच भावूक झाल्या. विरोधकांनी खोटा प्रचार करून मला पाडलं असं नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा म्हटलंय. अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून रवी राणा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जाहीर सभेत बोलताना नवनीत राणा भावूक झाल्या. विरोधकांनी खोटा प्रचार करून लोकसभा निवडणुकीत आपल्याला पाडलं असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. विरोधकांना मला पाडायचं होतं तर त्यांनी खरे मुद्दे मानून मला पाडायचं होतं. आमचे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन खोटा प्रचार करून आमचे वर्गाला मतांचं विभाजन करून माझा पराभव केला.
रवी राणा यांच्यासारखा माणूस बडनेरा मतदारसंघात आपल्याला लाभणार नाही, त्यांच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन नवनीत राणा यांनी केलं. ते सगळे मतदारांना मी हात जोडून विनंती करीन की मतांचं विभाजन होऊ देऊ नका. असा माणूस आपल्याला या मतदारसंघामध्ये दुसरं लाभणार नाही. त्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवा. विधानसभा निवडणुकीत मतांचं विभाजन होऊ देऊ नका असं आवाहन करायलाही त्या विसरल्या नाहीत. इच्छुक उमेदवार जगदीश मुळीक यांचं बंड थंड करण्यात भाजपला यश आलंय, तर मुळीक यांना फडणवीस यांनी विधान परिषदेचं आश्वासन दिलंय, त्यामुळे मुळीक यांनी अर्ज भरला नाही. भाजपच्या जगदीश मुळीक यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. जगदीश मुळीक पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वाटेला गेला आणि सुनील टिंगरेंना उमेदवारी मिळाली. त्यानंतर जगदीश मुळीक बंडखोरीच्या तयारीत होते, मात्र त्यांनी फडणवीसांच्या विनंतीनंतर माघार घेतल्याचं जाहीर झालं. फॉर्म भरण्याची प्रक्रिया करत असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आदेश दिला की ही प्रक्रिया थांबवली पाहिजे. त्यांच्या फोनच्या नंतर लगेचच आम्ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवलेली आहे. जगदीश मुळीक यांना देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेच्या आमदारकीचं आश्वासन दिलंय. मुळीक यांच्यासोबतच पुण्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातील संभाव्य बंडखोरांना भाजपनं नेतृत्वानं शांत केलंय. मात्र हे इच्छुक नेते अधिकृत उमेदवाराचं कितपत काम करतात हे पाहावं लागेल. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा सोमवारी संध्याकाळी अपघात झाला. विजयन कोट्टायममधून तिरुवनंतपुरमला परतत असताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनं एकमेकांवर जोरात आदळली. सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा सोमवारी संध्याकाळी अपघात झाला. संध्याकाळी 5:45 सुमारास वामनपुरम पार्क जंक्शन इथे मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना एक स्कूटरवरून जाणारी महिला अचानक या ताफ्यासमोर आली. महिलेने स्कूटर अचानक वळवल्यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांनी पाठोपाठ ब्रेक लावला. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातली सगळीच वाहनं एकमेकांवर आदळली. या अपघातानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान आपापल्या कारमधून खालती उतरले. त्यांनी तातडीनं परिस्थितीचा आढावा घेतला. या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. ही सगळी घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली. पोलीस विभागानं या अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केलाय. पोलीस महिला स्कूटर चालकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतायत. सोन्याचे दर विक्रमी अशा स्थितीत असताना सुद्धा सोनं खरेदीसाठी ग्राहकांची सराफा बाजारात मोठी गर्दी आहे. मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी सराफा बाजारात प्रचंड उलाढाल झाली. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी सराफा बाजारात मोठी गर्दी केली. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं आणि चांदीची खरेदी शुभ मानली जाते, त्यामुळे ग्राहक या दिवशी सोन्याची खरेदी आवर्जून करतात. यंदा सोन्याच्या दरात गेल्या वर्षीपेक्षा 20,000 रुपयांची वाढ झाली आहे. आता सोन्याचा दर प्रतितोळा 81,600 रुपयांवर पोहोचलाय, तर गेल्या वर्षी सोनं 60,000 रुपयांवर होतं. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सराफा व्यावसायिकांच्याकडून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन बाजारात आणण्यात आले आहेत. लक्ष्मीपूजनासाठी सोन्या चांदीचे शिक्के सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावर्षी सोन्याचे भाव हे 20,000 रुपये वाढलेले आहे. मागच्या वर्षी 60,000 भाव होता, यावर्षी 80,000 भाव आहे. चांदी किंवा सोनं हे घेतलंच पाहिजे. धन घेतल्याने भरभराट होते घराची असं म्हणतात. ग्राहक सोनं चांदी खरेदीकडे गुंतवणूक म्हणून पाहतात, त्यामुळे सोन्या चांदीचे दर विक्रमी पद्धतीनं वाढत असले तरी ग्राहक सोनं चांदीच्या खरेदीसाठी आवर्जून गर्दी करताना दिसतात. दमदार 10 मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच